12.5 लाखांची बॅग लंपास करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेला यश। जालना शहरातील जुना मोंढा परिसरात शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी तब्बल 12.5 लाख रुपयांची बॅग लंपास केली होती। स्कूटीवर बसलेल्या व्यापाऱ्याला मारहाण करत ही बॅग लंपास केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर गुन्हे शाखेचे 2 पथके आणि सदर बाजार पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला। मात्र आरोपी सापडत नसल्याने गुन्हे शाखेच्या पथकानं महामार्ग आणि समृद्धी एक्सप्रेसवर सापळा लावत दोघांना बेड्या ठोकण्यात यश मिळवलंय। जालना शहरातील जुना मोंढा भागातील गुरुमुख होजियारी कापड दुकानाच्या समोरील गल्लीमध्ये शुक्रवार दिनांक 28 डिसेंबर रोजी रात्री 9:15 वाजेच्या सुमारास व्यापाऱ्याची 12.5 लाखाची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। काही महिन्यांपूर्वी व्यापारी महासंघाच्या वतीने पोलिसांना निवेदन देऊन लुबाडणूक करणाऱ्या आरोपींचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु तरी देखील पैसे लुटण्याच्या घटना थांबत नसल्याचं दिसून येत आहे। शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी रात्री 9:15 वाजे दरम्यान शहरातील जुना मोंढा भागात असलेल्या गुरुमुख होजियारी कापड दुकानासमोरील गल्लीमध्ये घनश्याम भगतराव अगरवाल उभे असताना 4 अज्ञात आरोपींनी त्यांची 12.5 लाख रुपयांची बॅग लंपास केली। तसेच घनश्याम अगरवाल यांच्यासोबत असलेल्या सरफराज फिरोज खान यांना मारहाण केली। घनश्याम अगरवाल यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यात अवघ्या काही सेकंदात चोरटे व्यापाऱ्यांना मारहाण करत 12.5 लाख रुपयांची बॅग घेऊन जाताना दिसत आहेत। दरम्यान गुन्हे शाखेचे पथक आणि सदर बाजार पोलिसांनी रात्रंदिवस फुटेज तपासत आरोपींच्या मागावर होते। काल रात्री या घटनेतील दोघांना बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेला यश आलंय। Apa